युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. सुनित्रा पवार यांच्या जीवाला धोका. सुनित्रा पवार यांच्या जीवाला धोका. हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यांना मारण्याचा कट रचला आहे. सुनित्रा पवारला मारण्याचा कट रचला आहे. कोण रचला असेल काय नाही, हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार. कोण आहे तो तुम्हाला माहित आहे. महाराष्ट्रामध्ये राजकीय खळबळ उडालेली आहे. अशोक खरात हे भांडण फुटलेलं आहे आणि अशोक खरातचं SIT पथकाने चौकशी करणं चालू केलेलं आहे आणि SITच्या तपासानुसार हे माहीत झालं की सुनित्रा पवार यांच्यावर जीवाचा हल्ला होणार आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे हे कळलेलं आहे. एका बीड मधल्या एका माणसाने तक्रार नोंदवली SIT पथकाकडे आणि सांगितलं की सुनित्रा पवारला मारण्याचं कट रचलेलं आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे. कोण अजितदादाच्या पतीला मारण्याचा प्रयत्न करत असेल? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माहितच असेल रुपाली चाकणकर ही महिलेचे 2 वेळा पद गेले. एक गेलं महिला आयोग अध्यक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षाचं पद आणि 2 पदे गेले. त्या कारणामुळं ही भडकली आहे महिला आणि त्या कारणामुळं त्या अर्जामध्ये ज्या बीडच्या माणसाने तो तक्रार नोंदवली त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरचं नाव आलेलं आहे आणि रुपाली चाकणकर महिला आयोगाची अध्यक्षा, माजी महिला आयोगाची अध्यक्षा, ती अजितदादाच्या पत्नीला म्हणजे सुनित्रा पवारला मारण्याचा तिनं कट रचलेला आहे असं त्याने त्या तक्रारमध्ये नोंदलेलं आहे. तो विचार करा, अजितदादाच्या पत्नीला पण मारण्याचा कट रचलाय. तसा अजितदादाला मारलं त्या पद्धतीने त्याच्या पतीला पण मारण्याचा प्रयत्न चालू आहे. का वाटतं तुम्हाला? खरं रुपाली चाकणकर अजितदादाच्या पतीला मारणार का? आणि तो बीड मध्ये जो त्याने तक्रार नोंदवली तो खरा असेल का खोटा असेल? का त्याने तक्रार नोंदवली असेल? का अजितदादाच्या पतीला खरंच मारण्याचा कट रचलाय का आपल्या रुपाली चाकणकरनं? का नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेपर्यंत हे रहस्य माहीत झालं पाहिजे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अजित पवार गेटचं मध्य प्रदेश अध्यक्षाचा रुपाली चाकणकरचं पद गेलं. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं पद होतं तिला, महिलाचं ते पद तिच्यापासून गेलं आणि महिला आयोगाची अध्यक्षा होती महाराष्ट्र राज्याची, तिचं पण पद गेलं. आणि हे 2 पद गेल्यावर ती महिला मॅट्यासारखी करून राहिली आहे, पागलासारखी करून राहिली आहे आणि तिला राग आलेला आहे की माझं 2 पद गेले, आता मी कायच्यात काही नाही आहे. कारण सुनित्रा ताईला पण तिचा राजीनामा पाहिजे होता. त्या कारणामुळं तिने अर्ध्या रातची बेरातची गेली आणि सुनित्रा पवारला तिने महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तुम्हालाही माहित असेल. आणि हे पद गेल्यामुळं ही पागलसारखी करत आहे रुपाली चाकणकर. त्या कारणामुळं अजितदादाच्या पतीला मारण्याचा कट रचला असेल का हिने? नक्की कमेंट करून सांगा. कारण अजितदादाच्या पतीला मारण्याचा कट म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीला मारण्याचा प्रयत्न. आणि पोलिसनी SIT पथकाने तपास करत आहे आणि जो अर्ज केला, कुठून केला, काय केला, हे सगळं हे पथक तपासणी करत आहे. तुम्हालाही माहित आहे अशोक खरात संघ हिचे व्हिडिओ दिसले होते. अशोक खरातचे एक आश्रम होतं, त्या आश्रमाची अध्यक्ष रुपाली चाकणकर होती. त्या कारणामुळं आपल्या सुनित्राताईला हे बरं वाटत होतं. कारण महिला असून महाराष्ट्रातील महिला असूनही तू अशा पद्धतीने कांड होऊन राहिले आणि तू काही जबाब दिला नाही, तू बोलली नाही. हे सगळं तुला कांड माहित असताना तू कशी बघत राहिली? त्या कारणामुळं तिचा महिला आयोगाचा अध्यक्षाचा पदाचा राजीनामा सुनित्रा ताईला पाहिजे होता. त्या कारणामुळे हिला खटकलं आणि त्या कारणामुळं अजितदादाच्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न करत असेल काही. तिला असं वाटते की माझ्याजवळ आता 2 पद नाही आहे, आता मी काय करू? माझा परिवार सोडून चालला गेला, भाऊ सोडून चालला गेला, तिचा नवरा सोडून चालला गेला, रुपाली चाकणकरचा नवरा सोडून चालला गेला, भाऊ सोडून चालला गेला, लेकरं सोडून चालले गेले. हे एकटी पडलेली आहे. आणि भोंदू खरात नाशिकचा आशिक यांच्यामुळं नाशिकचा आशिक भोंदू अशोक खरात हिचे व्हिडिओ सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या होत्या. चारताना, शेत्री पकडताना, पाय धुताना सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या होत्या. आणि एक आश्रमचे अध्यक्ष असताना सगळ्याच गोष्टी SIT पथकाने चौकशी करून तपास केला आणि त्या तपासामध्ये रुपाली चाकणकरचं नाव आलेलं आहे. आणि रुपाली चाकणकर आणि तिची सिस्टर प्रतिभा चाकणकरची नॉमिनी रुपाली चाकणकर होती आणि अशोक खरातच्या बँकेचे सगळे अकाउंटची नॉमिनी रुपाली चाकणकर होती. म्हणजे नेमकं काय आहे काय नाही काही समजून आलं नाही. म्हणजे रुपाली चाकणकरनं
आपल्या अजितदादाच्या पत्नीला म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीला मारण्याचा कट रचलेला आहे, असं त्या बीड मधले एका पुरुषाने तक्रार नोंदवली SIT पथकाकडे. आणि ही तक्रार अशा पद्धतीने लिखित आहे आणि तो अर्जाची छानबीन सगळ्या गोष्टी ह्या पोलिसांच्या पथकाकडे दिलेली आहे. आणि ते पथक चौकशी करत आहे की खरंच अजितदादाच्या पत्नीला म्हणजे सुनित्रा पवारला मारण्याचा खरंच रुपाली चाकणकरनं कट रचला का. आता सुनित्रा पवारला मारण्याचा कट रचणं म्हणजे उपमुख्यमंत्र्याला मारण्याचा कट. आता रुपाली चाकणकर वाचणार नाही, आता रुपाली चाकणकरला जा लागेल जेलात. कारण हे जे तक्रार नोंदवलेली आहे ते बीड मधल्या एका माणसाने नोंदवलेली आहे आणि SITच्या पथकाकडे नोंदवलेली आहे. आणि हे पथक अशोक खराची छानबीन करत होती, चौकशी करतणार जे पथक आहे ह्या पथकाकडे नोंदवलेली आहे. त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगतो की अशोक खराचं हे जे भांड फुटलं त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरचा समावेश आहे. आणि तुम्हालाही माहित आहे सोशल मीडियावर सगळंच व्हायरल होऊन राहिलेलं आहे. अशोक खराचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले, रुपाली चाकणकरची व्हिडिओ व्हायरल होऊन राहिली आहे. आणि रुपाली चाकणकरनं खरंच अजितदादाच्या पत्नीला मारण्याचा कट रचला असेल का, त्यांच्या जीवेला खरंच धोका असेल का. काय वाटतं तुम्हाला, रुपाली चाकणकरला काय भेटणार आहे मारून अजितदादांच्या पत्नीला. खरंच तो बीड मधला तो व्यक्ती आहे ह्या खोटा बोलून राहिला का, यानं खोटी तक्रार नोंदवली का. काय वाटते तुम्हाला, रुपाली चाकणकर खरंच मारणार आहे का अजितदादाच्या पत्नीला. नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेपर्यंत सच येणं हे गरजेचं आहे. अजितदादांच्या पत्नीचा जीवावर हल्ला होऊन राहिला आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे. हे माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या शासनाने आणि गृहमंत्र्यांनी त्या आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या बंदोबस्त चांगला ठेवा, पोलीस प्रोटेक्शन चांगला द्या. म्हणजे रुपाली चाकणकर खरंच का त्यांना मारणार का. काय वाटतं तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.